मिलके लड़ते हैं, ये हमारी भूमिका थी। करीबन 10 बैठक होने के बावजूद महागात पडेल ही याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून, स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरत होतो. युतीच्या जवळपास 9-10 बैठका झाल्या. यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली. शेवटची बैठक नाही म्हणता येणार, परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला. जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली, आता काही वाद होणार नाही. परंतु सकाळी जेव्हा त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा, मुद्दामून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला जेणेकरून शिवसैनिकांमध्ये बेचैनी होईल, शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल. आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी 4:30 वाजता आणला होता. जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला? नाही, आमचे कार्यकर्ते नाराज होतील ही अशी त्यांची जी काही भूमिका होती. याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव तर हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला, या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत